मनोज, तुम्ही मुंबईमध्ये आहात, त्या ठिकाणी सध्या काय घडतंय, काय वातावरण तुम्हाला पाहायला मिळतंय? अगदी बरोबर आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन जे आहे ते आज झालेलं आहे आणि मी आहे आता लालबाग या ठिकाणी आणि आपण या ठिकाणी बघू शकतो सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते आहे। दरवर्षी या ठिकाणी जी गर्दी आहे ती वाढतच जाते आणि यावर्षी सुद्धा अगदी पहिल्याच दिवसापासून ही गर्दी होत असल्याचं पाहायला मिळते। सकाळी 4:30 वाजेच्या सुमारास बाप्पाची विधिवत पूजा करण्यात आली, अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर जे लोकांना दर्शनाची रांग आहे ती सोडण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। या ठिकाणी 3 प्रकारच्या रांगा आहेत, जी पदस्पर्श करणारी रांग आहे, मुखदर्शन करणारी आहे आणि नवसाची रांग आहे। या सगळ्या रांगेमध्ये भाविकांची सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। परळचा हा जो भाग आहे तो पूर्णतः गर्दीने फुलून गेल्याचं पाहायला मिळते आहे। मुखदर्शनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली या ठिकाणी पाहायला मिळते आहे। जर या ठिकाणी बघितलं तर लालबागच्या राजाचा या ठिकाणी मोठ्या दिमाखात आगमन सोहळा झाला होता आणि त्यानंतर विधिवत पूजासुद्धा झालेली आहे। या ठिकाणचं जी सजावटीचं बघितलं तर अतिशय सुंदर, सुबक, आकर्षक अशी ही सजावट या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे आणि यासाठीच मग ती सजावट असो किंवा नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ख्याती असो, अशी ती लोकांची भावना असो, हे पाहण्यासाठीच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भक्तांची गर्दी होत असल्याचं पाहायला मिळते। आजचा पहिलाच दिवस आहे आणि काल संध्याकाळपासूनच भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाचं, लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी सुरू केली, गर्दीसाठी दर्शनासाठी रांग लावली होती आणि सकाळपासून ही रांग सोडण्यात येत आहे आणि या ठिकाणी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळते। मुंबईत अनेक ठिकाणी गणपती बाप्पा आहेत, सगळ्याच ठिकाणी जे गणरायाचे भक्त आहेत ते आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत। त्याचबरोबर घरगुती गणपती बाप्पाचं जे पूजन आहे ते सुद्धा होणार आहे आणि या ठिकाणी जे गणपतीचे जे कारखाने आहेत किंवा जे कला केंद्र आहेत त्या ठिकाणावरून आता छोटे गणपती जे आहेत ते घेऊन जात असल्याचं पाहायला मिळते आहे। ढोल ताशा त्याचबरोबर तुतारीच्या या निनादामध्ये मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हा गणेशोत्सव साजरा होत आहे। नक्कीच अरुणजी, आमच्यासोबत असंच थांबा आपण। मनोजजी, तुम्ही आमच्यासोबत असंच थांबा। आपण पुन्हा एकदा वळूयात दृश्यांकडे। लालबागची ही दृश्य आपण पाहतोय, अतिशय मन मोहून घेणारी ही लालबागच्या राजाची मूर्ती आपण पाहतोय। झी 24 तासच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरातील भाविकांना लालबागचं दर्शन आपण घडवतोय। तर हजारो लाखोंच्या संख्येने लालबाग या ठिकाणी भाविकांची गर्दी झालेली आहे। अगदी पहाटेपासूनच गणरायाचं दर्शन घेण्यासाठी, लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्याप्रमाणे आपण दगडूशेठच्या गणपतीचे दृश्य पाहतोय, संपूर्ण महाराष्ट्रभरातून नाही तर देशभरातून नाही तर संपूर्ण जगभरातून, कानाकोपऱ्यातून या ठिकाणी गणेशोत्सव पाहण्यासाठी भाविक येत असतात। त्याप्रमाणे लालबागला देखील अशीच भेट हे भाविक देत असतात आणि तिथली गर्दीची आणि मनमोहून घेणाऱ्या या गणरायाच्या मूर्तीची दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सुरक्षिततेचा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो आणि त्यासाठी प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। तर एकीकडे लालबागच्या राजाची दृश्य आणि दुसरीकडे दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक आपण पाहतोय। आताची लाईव्ह दृश्य या क्षणाला लालबागच्या राजाजवळ आणि दगडूशेठ हलवाई गणपती या ठिकाणी नेमकं काय घडतंय हे तुम्हाला झी 24 तासच्या माध्यमातून पाहायला मिळतंय।